हॅलो नमस्कार सर्वांना, श्री हेडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं दारामध्ये बघा किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे धनतेरसची. कमळामध्ये खूपच सुंदर असा कलश दिसत आहे. तर आजची पूजा ही धनतेरस विषयी आहे. आजचा व्हिडिओ हा धनतेरसची पूजा कशी करायची याच्या माहितीबद्दल आहे. तर चला आता आपण पूजा कशी करायची ते पाहूयात. तर सर्वात आधी स्वस्तिक काढून त्याच्यावरती मी चौरंग मांडून घेतला आणि त्याच्यावरती छान असं पिवळं वस्त्र अंथरलं. भगवान धन्वंतरीचा फोटो ठेवला आणि अर्थातच कुठल्याही पूजेची सुरुवात ही आपण दीप प्रज्वलानेच करतो. त्यामुळे इथे मी समई प्रज्वलित करून घेतल्या आणि मग पूजा व्यवस्थित मांडायला सुरुवात केली. आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनतेरस. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी सागरातून 14 रत्न प्राप्त झाली. त्यावेळी समुद्र मंथनामधून भगवान श्री धन्वंतरी अमृत कलश घेऊन बाहेर पडले. आयुर्वेदाच्या दृष्टीने धनतेरस हा दिवस भगवान धन्वंतरी यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच या दिवशी वैद्यराज श्री धन्वंतरी यांची पूजा केली जाते. इथं मी कलशामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे पूजेसाठी आणि आचमन करायला सुरुवात केलेली आहे. तर आचमन करताना आपल्याला 3 वेळा भगवान विष्णूंची नावे घ्यायची, 2 वेळा ते पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आणि 3ऱ्या वेळा आपण ते पाणी प्राशन करायचं आहे. ओम गोविंदाय नमः, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः अशी 3 नावे आपल्याला घ्यायची आहेत. त्यानंतर उजव्या हातामध्ये आपल्याला फूल आणि अक्षता घ्यायच्या, त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि 3 वेळा भगवान विष्णूंचं नाव घेऊन आपल्याला आपलं पूर्ण नाव सांगायचं आहे. त्यानंतर आपलं गोत्र सांगायचं आहे. गोत्र माहीत नसल्यास कश्यप गोत्र सांगायचं आणि त्यानंतर मग आपली इच्छा भगवान धन्वंतरींना सांगून ते आपलं फूल आणि अक्षता ताम्हणामध्ये सोडून द्यायच्या. आणि त्यानंतर इथं बघा मी आता पूजेला सुरुवात केलेली आहे आचमन करून. तर इथं मी 5 विड्यांची पानं वगैरे ठेवली आणि कलश छान असा मांडून दिला. आणि त्यानंतर हे जे 5 कुंभ आहेत ना, हे धान्य भरलेले कुंभ आहेत. तर हे भगवान धन्वंतरीच्या पूजेच्या पुढे आपल्याला ठेवायचे असतात. आणि त्यानंतर मग मी आपल्या गणपती बाप्पांची स्थापना करायला घेतली. तर गणपती बाप्पांना अभिषेक केला आणि त्यांची पहिल्या पानांवरती स्थापना करून घेतली. त्यांची छान पंचोपचारे पूजा केली. आपल्याला अशी 4 जोड पानं ठेवायची आहेत विड्यांची आणि पहिल्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची, त्यांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि ही धन्वंतरी देवांची पूजा माझ्याकडून एकदम निर्विघ्नपणे पार पाडू द्या आणि भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू द्या म्हणून बाप्पांना प्रार्थना करायची. आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पानावर आई लक्ष्मीची स्थापना करायची आहे. लक्ष्मी देवीला अभिषेक घालायचा. तर इथं मी पंचामृताने देवी लक्ष्मीला अभिषेक घालत आहे आणि त्यानंतर छान असं स्वच्छ कपड्याने पुसून देवी लक्ष्मीची मी दुसऱ्या विड्यांच्या पानांवरती स्थापना केली. आणि त्यानंतर आपल्याला कुबेर देवांची स्थापना करायची आहे. तर इथं माझ्याकडे कुबेर देवांचा असा शिक्का आहे, सुपारी नाहीये. तर मी असं सारखं पूजा करायला लागते कुबेर भगवानांची, म्हणून मग मी असा शिक्का घेऊन ठेवलेला आहे. तो चांदीचा आहे. तर इथं भगवान कुबेरांनाही मी छान असा अभिषेक घालून घेतला पंचामृताने आणि स्वच्छ कपड्याने पुसून 3ऱ्या पानांवरती भगवान कुबेरांची स्थापना केली आणि 4थ्या पानावरती मी भगवान विष्णूची स्थापना केली. भगवान विष्णूंची मूर्ती नाहीये म्हणून मग मी सुपारी ठेवलेली आहे. त्यानंतर मग मी तुपाचा दिवा प्रज्वलित करून घेतला आणि पूजेला सुरुवात केली. तर इथे बघा भगवान धन्वंतरींना मी कुंकू लावत आहे. तर जोपर्यंत असं छान गोल असं कुंकू लागत नाही ना, तोपर्यंत मला असं चैनच पडत नाही. पूजा छान झाल्यासारखी वाटतच नाही. म्हणून मी ते कुंकू छान असं वारंवार लावत होते. त्यानंतर मस्त कुंकू लावून घेतलं देवाने माझ्याकडून. त्यानंतर मग कलशाची पूजा केली आणि मग लक्ष्मी देवीची पूजा केली. त्यानंतर कुबेर भगवानांची पूजा केली. त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा केली. तर अशी पंचोपचारे सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे. तर अशीच आपल्याला भगवान धन्वंतरींची पूजा करायची आहे. किंवा धन्व म्हणजे काय तर शल्य म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला सर्जरी म्हणतात. आणि अंत म्हणजे शेवट. म्हणजेच ज्याला शल्यतंत्रामधील सर्व काही अज्ञात आहे असे धन्वंतरी देवांना पूर्ण ज्ञान आहे आपल्या सर्जरीचं. म्हणून तर ते आयुर्वेदामध्ये आराध्य दैवत मानले जातात. ते आयुर्वेदाचे आराध्य दैवत आहेत. भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूंचा अवतार आहेत आणि हे समुद्र मंथनातून निघालेले 14वे रत्न आहेत.
तर बघा इथं छान अशी गणपती बाप्पांची, त्यानंतर धन्वंतरी देवांची आणि आई लक्ष्मीची, कुबेर भगवानांची आणि भगवान विष्णूंची छान अशी पूजा झालेली आहे. त्यांना धूप दीप ओवाळून झालं आणि आपण ना या दिवशी नवीन ज्या वस्तू घेतलेल्या होत्या धन्वंतरी पूजेसाठी या पितळेच्या प्लेटा आहेत. तर त्या वस्तूही पूजेमध्ये आपल्याला या दिवशी ठेवायच्या असतात. तर त्यांची छान अशी मी हळदी कुंकू लावून पंचोपचारे पूजा केली. त्यांना धूप दीप ओवाळलं, फूल वाहिलं. तर या दिवशी ना नक्की काही ना काही नवीन वस्तू तुम्ही घेत जा. जर आपल्याला सोनं चांदी नाही जमलं, खरं तर सोनं घ्यायची परंपरा आहे, पण यथाशक्ती आपल्याला तेवढं जमत नाही. तर म्हणून मग मी सोनं नाही तर निदान पितळ तरी, म्हणून मग मी पितळेच्या 2 वस्तू घेतल्या. आणि ज्या आपण नवीन वस्तू घेतलेल्या असतात ना त्या आज पूजेमध्ये ठेवायच्या असतात आणि त्यांची पूजा करायची असते. तर आज ना भगवान धन्वंतरींना धने आणि गुळाचा नैवेद्य असतो. तर तो इथं मी दाखवत आहे कारण आता पूजा पूर्ण झालेली आहे. तर गुळाचा आणि धण्यांचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर आज ना आपल्या धन्वंतरी पूजेच्या दिवशी धनत्रयोदशी म्हणून आपल्याला आज 13 दिव्यांचा आपल्याला 13 दिव्यांनी ओवाळायचं असतं. 13 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे असतात. तर इथे मी नैवेद्य दाखवून घेतला आणि इथे बघा मी 13 दिवे तयार करून घेतलेले आहेत. तर या 13 दिव्यांनीच आपल्याला भगवान धन्वंतरींची आरती करायची असते. तर इथे मी 13 दिवे छान असे प्रज्वलित करून घेतले आणि धन्वंतरी देवांची आरती करून घेतली. तर अशी एकदम छान अशी पूजा माझ्याकडून भगवान धन्वंतरीने करून घेतलेली आहे. आणि सर्व आरती पूजा नैवेद्य झाल्यानंतर आपल्याला भगवान धन्वंतरींना प्रार्थना करायची आहे की माझ्या संपूर्ण कुटुंबाला आरोग्यदायी जीवन द्या. तुमच्या कृपेचा, तुमच्या आशीर्वादाचा हात संपूर्ण आमच्या कुटुंबावरती सदैव राहू देत. आणि त्यानंतर आपल्याला भगवान धन्वंतरीची 1 माळ मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्व भय निवारणाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा. तर या मंत्राचा तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे आणि भगवान धन्वंतरीची सेवा करायची आहे. तर अशी आपली छानशी पूजा झालेली आहे. धन्वंतरी देवांची पूजा झाल्यानंतर आपल्या धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप दान करायचं आहे. हे यमदीप दान का करतात? धर्मराजांना आपल्याला दिवा दान करायचा आहे, दक्षिणेकडे त्याचं तोंड करायचं आहे. एरवी आपण कधीच दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावत नाही, परंतु आजच्या दिवशी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा असतो. कारण या दिवशी सायंकाळी एक कणकेचा मोठा दिवा घ्यायचा अथवा पंती घ्यायची, त्याची छान अशी पंचोपचारे पूजा करायची आणि त्यानंतर त्याला अगरबत्ती ओवाळायचं, पुष्प व्हायचं आणि त्यानंतर आपल्याला यमदेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबातील कधीच कोणाचा अकाली मृत्यू होऊ देऊ नको. त्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे, मृत्यूंना दंड पाशाभ्याम कालेन श्यामयासहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियताम ममः. असं म्हणून आपल्याला यमराजांना प्रार्थना करायची आणि की माझ्या प्रियतमांना सुखरूप ठेव, कधीच त्यांचा अकाली मृत्यू होऊ देऊ नको. तर असा होता आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.